नमस्कार, मी आज पालक पनीर रेसिपी बनवत आहे रेस्टॉरंट स्टाईल। त्यासाठी मी हे पालक एक जुडी घेतलेली आहे, ती साफ केली आणि 2-3 वेळा धुवून घेतली। आता आपण त्यासाठी मसाला करायचा आहे, तर आता सुरुवात करूया। पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा। चला तर आपण आता सुरुवात करूया। तर आपल्याला ते मसाला बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 2 कांदे मीडियम साईजचे, थोडीशी कोथिंबीर, आळ्याचे तुकडे 1 तुकडा आहे त्याचा बारीक करून घेतलेला आहे, 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत। तर आपण ह्याचा आता मसाला करायचा आहे आणि बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे पालक आणि ह्या मसाल्याची। चला तर आपण आता सुरुवात करूया। गॅसवरती आपण आता पॅन ठेवलेला आहे, तर आता गरम करून द्यायचं आहे। आता आपला पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले आहेत, कांदा टोमॅटो हे सगळं आपण चांगले फ्राय करून घ्यायचे। आपलं आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे लसूण टाकायचे आणि आलं टाकायचे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचे। आपला लसूण आणि आल्याचा उग्र वास जाईपर्यंत चांगलं फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर आपण ह्या 2 मिरच्या कट करून घेतल्यात त्या टाकायच्या, कांदा टाकायचे, चांगलं फ्राय करून घ्यायचे। आता आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आता हे 2 टोमॅटो टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता आपले कांदे टोमॅटो हे सगळे मसाले फ्राय झालेले आहेत, त्याच्यामध्ये आता थोडी आपण कोथिंबीर टाकायची, चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि आपल्या आता हे कांदा टोमॅटो हे मिरची हे सगळे मसाले आपल्याला चांगले थोडे शिजवून घ्यायचे। त्यासाठी आपण आता थोडे 2 मिनिटांसाठी झाकण मारूया आणि थोडे शिजवून घेऊया। आता आपले मसाले बघूया चांगले हे झाले काय, हां चांगले झालेले आहेत, टोमॅटो पण शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे पालक घेतलेला आहे चांगला धुवून स्वच्छ करून, तो ह्याच्यामध्ये आता टाकायचा आहे आणि चांगला फ्राय करून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा पालक। मिक्स करून घ्यायचे। हे चांगले जरा 2 मिनिटांसाठी चांगलं शिजून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे टोमॅटो आणि हे ह्याच्यामध्ये बघू शकता आता तुम्ही। नंतर आपण ह्याची प्युरी बनवायची। आता आपले सगळे मसाले एक झालेले आहेत फ्राय। आता आपण ह्यांना थंड करून घेऊया, गॅस बंद करूया आणि एक प्लेटमध्ये थंड करायसाठी ठेवूया, कारण आपल्याला मिक्सरला
प्युरी करून घ्यायची आहे ह्याची. चला तर मग आता आपला हा मसाला थंड झालेला आहे, ते आपण आता मिक्सरला लावूया आणि बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला पालक पनीर रेसिपी बनवायसाठी. चला तर मग आता आपण मिक्सरला लावून घेऊया. आता मिक्सरला आपण घेतलेलं आहे, थंड झालं आहे ते मसाला. आता आपण ह्याची प्युरी बनवून घेऊया. आपण आता ही बारीक प्युरी बनवून घेतलेली आहे. तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया. आता आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. गॅस चालू करूया. चांगला पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल ओतायचे. आता आपण पॅनमध्ये तेल टाकूया. 3 चमचे मी तेल टाकते पॅनमध्ये आणि चांगलं गरम करून द्यायचं आहे. आपलं तर तेल चांगलं गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. त्याच्यामध्ये मी 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 हिरव्या वेलची घेतलेली आहे आणि 4 लवंग घेतलेले आहेत. ती चांगली फ्राय करून घ्यायची आणि हे फ्लेवरसाठी नंतर हे आपण काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या आणि चांगलं फ्राय करून घ्यायचे. आणि ती आपण जी प्युरी बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती ओतायची ह्याच्यात. चांगली फ्राय करायचे. आता आपण ही ग्रेव्ही चांगली फ्राय करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा तिखट मसाला, धनिया पावडर 1 चमचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जिरा चमचा अर्धा चमचा जिरा आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये 2 चमचे आपण दही टाकायचे आणि 2 चमचे आपण फ्रेश क्रीम टाकायचे. ही मी बाजारची घेऊन आली. तुमच्याकडे जर घरातली असेल तर तुम्ही टाकू शकता. ही 2 चमचे टाकायचे फ्रेश क्रीम आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगली अशी तरी सुटेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती आपली ग्रेव्ही छान झालेली आहे. आता आपली ग्रेव्ही जरा शिजत आलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी कधी पण गरम टाकायचं आपण आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2 मिनटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण मारून ठेवायचं आहे. झाकण मारून ठेवायचं आहे.
आता आपण बघूया आपली ग्रेव्ही छान झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. तर हे पनीर मी असे चौकोनी कापून घेतलेले आहे, ते आपण आता ह्याच्यामध्ये सोडायचे आणि चांगले धुवून घेतलेले आहे. त्याला गरम पाण्याने धुवायचे कधी पण आणि असे चांगले मिक्स करून घ्यायचे. बघू शकता किती छान आपली पालक पनीर रेसिपी रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे आणि आपण कसुरी मेथी घेतलेली आहे ती थोडी टाकायची आहे क्रश करून आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान आपला. आता ह्याच्यावरती खाली 2 मिनटासाठी आपण झाकण मारायचे आपलं पनीर शिजायसाठी. खाली 2 मिनटासाठी. आपले आता बघू शकता पालक पनीर शिजून झालेली आहे. किती मस्त ग्रेव्हीमध्ये झालेला आपला पालक पनीर. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. बघू शकता किती छान झालं आहे आपला पालक पनीर. पण आता गॅस बंद करूया आणि डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं आता पालक पनीर रेसिपी रेस्टॉरंट स्टाईल. कसा वाटला मला माझा व्हिडिओ तुम्हाला? थँक्यू.